हे रत्नागिरीमधलं वरद हासोळ म्हणून गाव आहे हे. बघा ती छान आहे. निसर्गाच्या सानिध्यामध्ये असं टुमदार असं एक गाव छोटंसं. आंब्याची झाडं आहेत, फणसाची झाडं आहेत, त्याच्यानंतर काजू. अरे बा हे द्या का, हे बघा फणस वगैरे. दादा हे धरा, हे दाखव मग मी तर दाखवून. हा हे बघा, हे फणसाचं झाड, हॅलो आंब्याचं झाड आहे. आलो लेका आलो 5 मिनिटात आलो. किती निसर्गाचं अरे आलो ना आलो 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 आलो. ही सगळी झाडं आणि ह्या जंगलामध्ये हे सगळं टोटली गाव आहे. असं जंगल आहे सगळे, सभोवताली सर्व जंगल. मग आणि जंगली प्राणी वगैरे पण असतात या ठिकाणी, पण मानवी वसाहतीमध्ये ते शक्यतो येत नाहीत. आणि बघा हे गाव इतकं छान असं गाव आहे. मला काल आलो मी, पण आल्यानंतर इतकं बरं वाटलं. एक रिलॅक्सपणा, मुंबईतला जो टेन्शन आणि जो रिलॅक्सपणा काय असतो ना, तर ह्या गावामध्ये आल्यानंतर मला महसूस झाला आहे. खरंच इतकं छान गाव आहे, मला बरं वाटलं हे. आणि अशी क्वचित गावं मी बघितलेली आहेत, नाहीतर काय आमच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये शक्यतो असं निसर्गाच्या सानिध्यातलं गाव म्हणा हे क्वचितच आहे. पण इथं रत्नागिरीसारखं ठिकाण जे प्लेस आहे ना, खरंच बघण्यासारखं आहे. आणि एक माणसाला दैनंदिन धावपळीच्या जीवनातून जर तुम्हाला रिलॅक्सपणा पाहिजे असेल ना, तर असं छोट्याशा एखाद्या गावामध्ये रत्नागिरीसारख्या मित्रपरिवारा घेऊन जर आला तुम्ही एक 2-4 दिवसाने एन्जॉयमेंटसाठी, तर बरं वाटतं वगैरे. तिकडे काय दादा हे सांगा का तुम्ही? हे नदीच्या हे आहेत, चला शिरणी आहेत. म्हणजे छोटे छोटे म्हणजे जांभूळ छोटे जांभूळ, हे छोटे जांभूळ आहेत. हे बघा जांभूळ वगैरे. जांभूळचं घनदाट जंगल आहे, फक्त जांभूळच. अरे बापरे, फक्त जांभूळ. जांभळ ना. मग जांभळ वगैरे हे विकाय वगैरे नेतात का वगैरे? हा विकायला पण नाही, छोटी छोटी जांभळ. हा मोठी साईज नाही, मोठी साईज ते वरती आहे तिकडे. अच्छा, ही छोटी जांभळ. बरोबर. तुम्ही लहान असताना जांभळं वगैरे सगळे हे करत असाल? छोटी छोटी झाडं होती, छोटी छोटी. आम्ही लहान असताना छोटी छोटी आम्ही वाढवली का माहिती का? हा ही आमची स्मशानभूमी आहे. अच्छा. आणि ही वाहून जाता का म्हणे, नदीचा लोड इकडे येता का म्हणे, हा म्हणून आम्ही वाढवली ही झाडं. बरोबर 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 बरोबर. ही स्मशानभूमी वाटणार पण नाही, स्मशानभूमी आहे. हे बघा ही सगळी माणसं पुरलेली आहेत, अच्छा, दफन केलेली आहेत. दफन केलेलं आहे. मग स्मशानभूमी तर जाळत नाहीत वगैरे? नाही नाही ते जाळत नाही. अरे जाळत नाही. ही आमची नदी आहे. अच्छा, काय नदीचं नाव काय या? मुस्कुंदी. मुस्कुंदी. प्रभानवल्लीवरून आले. प्रभानवल्ली म्हणजे कोल्हापूरच्या. अच्छा, हा बरोबर आहे. कोल्हापूरच्या पायथ्यातून आलेले आहेत. हो हो, प्रभानवल्ली. प्रभानवल्ली. हे बघा ते वरती ना, हा तिथे वरती बघा, हा. वरती तिथे तिथे वरती लोकांवर राहतात. अच्छा, वरती काय? टोकावरती. अच्छा, बरोबर बरोबर. पाणी किती स्वच्छ आहे एकदम. वालेकुम भाई, क्या बोलते हैं? कैसे है? बढ़िया बढ़िया, आप कैसे हो? शाम को आना है? हाँ हाँ, शाम को आना है. कितने बजे का है प्रोग्राम? 8 बजे. हे बघा, एक किराणा मालाचं दुकान आणि चिकन सेंटर आहे गावच्या साईडच्या बाजूला. हम लोग हमारा भाईचारा अच्छा रहता है आपस में. अच्छा, पूरा ऐसा कोई बोलेगा भी नहीं कि सब गांव के सब आते हैं ये कस्टमर. हाँ कस्टमर है, वैसे तो बहुत दुकान है यहाँ पे. हाँ, लेकिन ये मेन पॉइंट है, और सब गाँव वाले इधर ही जाते हैं ज़्यादा करके. और ये इनका जो पिताजी है हाँ, वो भी बहुत अच्छे है, दोनों को भी. अच्छा. चिकनचा काय रेट आहे आता? 170 रुपये किलो. 170 रुपये. मुंबईला जाणार, युट्यूबला जाणार. मुंबईला किती कसं आहे? उनका दोनों का फोटो निकालो. यूट्यूब का चैनल है. अकबर भाई किधर गए? YouTube. अकबर भाई, मतलब क्या आईडी क्या है उसका? बताता हूँ मैं आईडी. हाँ, अकबर भाई किधर है? वो लांचा में. लांजा में. चला. ये अभी गाड़ी आया है, लांजा से आया है. ये लांजा और राजापुर तालुका. अच्छा 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 अच्छा. हा ब्रिज आहे ना, राजापूर लांजाला जोडणार आहे. हा राजापूर तालुका आहे. राजापूर तालुका ना. राजापूर तालुका आपण जिथून बोलतोय ना, हा हा. राजापूर तालुका. तिथे गेलात ना, लांजा तालुका स्टार्ट.
अच्छा चला. हे छोट्या छोट्या ह्या होत्या, हे नाही हे जांभळे हां छोट्या छोट्या होत्या त्यावेळेस आमच्या वेळेस. इकडून जाऊया की. का घाबरताय तुम्ही? हां घाबरत नाही ते बघा ते माझं चुलत्याचं फक्त एकमेव केलेलं आहे ते काकाचा माझ्या अशा पद्धतीने अच्छा मोमेडियनच्या पद्धतीने केलं. ते काय हां. मग आता जे सगळ्या वाडीतले जे असेल ते त्यांना दफनच करता तुम्ही? दफन करताना आणि इकडे चुलत्याच्या समाधीकडे आलो होतो आता इथे वरती. अरे हे सर आला आला.